तर उल्हास नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे। धोका पातळी ओलांडल्यानंतर नदीचं पाणी आता पुलावरून वाहत आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सध्या नदीची काय परिस्थिती आहे याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। पाहूया। कर्जतसह बदलापूर शहरांमध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे आणि आपण जर पाहायला गेला तर बदलापूरमधील ही उल्हास नदी आहे। या उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। आपण जर दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर हा जो पूल आहे या पुलाच्या जो बाजूचा हा जो रस्ता आहे, आता या रस्त्यावरती देखील या उल्हास नदीचं पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर अतिमुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती जी आहे ती या नदीमुळे निर्माण होण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जात आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 48 तासांपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील या ठिकाणी तैनात जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 48 तासांपासून पावसाचा जोर जो आहे तो कमी आणि जास्त होत आहे। मात्र आपण जर पाहायला गेलं तर पाण्याची पातळी जी आहे ती वाढतच जी आहे ती चाललेली आहे। त्यामुळे धोक्याची पातळी जी आहे ती या उल्हास नदीने ओलांडलेली आहे। मात्र आपण जर पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस जर असाच जर बरसत राहिला, असाच जर कोसळत राहिला तर पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि नदीकाठच्या ज्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो आता देण्यात आलेला आहे। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर। आपल्याकडे उल्हास नदीची धोकादायक पातळी जी आहे तर आपण 3 ठिकाणी मेजर करतो आणि बदलापूर त्यामधलं एक स्थान आहे। तर बदलापूरमध्ये धोका पातळीच्या वर पाणी आलं आहे। सर्व रिसोर्सेस जे आहेत तर ते महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस प्रशासन असेल, एकत्रितपणे वापरून त्या पद्धतीनं ज्या उपाययोजना करायच्या त्या करतोय आणि खबरदारीचा उपाय म्हणून रात्री देखील जर पाण्याची पातळी वाढली तर त्या पद्धतीने कुठे स्थलांतरित करायचं, किती लोकांना करायची आवश्यकता पडू शकते आणि त्यांची व्यवस्था ही नगरपालिकेने केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।